माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्यपुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 22. भगवान कृष्ण चैतन्य अवतार भाग 62. प्रथम श्री विष्णूंना नमस्कार करते व प्रारंभ करते. बृहस्पती म्हणाले, पूर्वीच्या काळी सर्व वेदांचा पूर्ण पंडित विष्णू शर्मा नावाचा कोणी विद्वान होता. विष्णू पूजनात त्याचा दिवस जाई. भिक्षा मागून तो पत्नीचे पोट भरी. त्याला पुत्र नव्हता. एक दिवस अतिथी त्याच्या घरी आला. घरी त्याची पत्नी एकटीच होती. तिने त्याच्या आतिथ्य केले. तिची नम्रता, भक्तिभाव, दारिद्र्य पाहून त्याने तिला स्पर्शमणी नावाचा मणी देऊन म्हटले, हे महासाध्वी, हा स्पर्शमणी लोखंडाला स्पर्श करता सोने करतो. मी शरयू नदीत स्नान करून येतो, तोवर तो हा ठेव. तो अतिथी येती गेल्यावर तिने बऱ्याच लोखंडाच्या वस्तूंचे सोने केले. पुष्कळ दागिने घालून बसली. विष्णू शर्मा घरी परतला तेव्हा तिला म्हणाला, जेथून तुला हे सोने मिळाले तेथेच तू चालती हो. माझ्यासारख्या दरिद्री माणसाजवळ तू नकोस. तेव्हा त्या पतिव्रतेने पती सर्व हकीकत सांगून ते सोने स्पर्शमणी त्याच्या स्वाधीन केले. त्याने ते सर्व डोंगरी रस्त्यावर नेऊन टाकले. 3 दिवसांनी येथे परत आला. त्याला तिने काय घडले ते सांगितले. सायंकाळी विष्णू शर्मा आल्यावर त्याने स्पर्शमणी परत आणून दिला नाही तर प्राणत्याग करीन असे यती म्हणाला. विष्णू शर्माने त्याला डोंगरी वाटेजवळ नेऊन म्हटले, येथे तुझा स्पर्शमणी तुला मिळेल. तेथील काटेही त्याने वेचून घेतली. त्या काट्यात स्पर्शमण्यासारखी लोखंडाची सोने करण्याची शक्ती आलेली होती. ते पाहून यती विनम्र होऊन विष्णू शर्माला नमस्कार करून म्हणाला, मी 12 वर्ष तप करून शंकराकडून हे उत्तम रत्न मिळवले होते. आपल्या दर्शनानेच खूप स्पर्शमणी लोभी मला मिळाले. यानंतर शुभ ज्ञान प्राप्त करून घेऊन तो यती मोक्षास पोहोचला. विष्णू शर्माने सूर्याची आराधना करून विष्णूची विधिवत तपस्या अनेक दिवस केली. त्यामुळे प्राप्त झालेल्या तेजाने फाल्गुन महिन्यात त्याने त्रैलोक्य तृप्त केले. इंद्राने त्याच्याप्रमाणे सूर्याची उपासना करावी असे इंद्राचा गुरु बृहस्पतीने सांगितले. त्याप्रमाणे तप केल्यावर सूर्यमंडळामधून भगवान बाहेर आले. त्यांना 4 भुजा असून वर्ण रक्त होता. ते इंद्राच्या शरीरात विलीन झालेले सर्व देवांनी पाहिले. इंद्र सचीने गंगेच्या किनारी त्या महावनात अवतार घेतला. यथाकाळ सचीने एका पुत्राला जन्म दिला. हा दिवस भाद्रपद शुक्ल द्वादशी गुरुवार होता. जे बालक म्हणजे भगवान विष्णूचा अंश होते तेथे जमलेल्या सर्व देवगणांना विष्णूंनी दर्शन दिले. त्यांनी सर्वांनी विष्णू रूपाची स्तुती करून म्हटले, हे सचीच्या पुत्रा, हे कृष्ण चैतन्य, कलियुगात दैत्यांनी निर्माण केलेल्या आदिव्याधीच्या समुद्रात मग्न असलेल्या प्राण्यांचा उद्धार करा. मध व गोड पदार्थापेक्षा सुंदर सुवासिक वदन असलेल्या सोनेरी वनस्पतीच्या अरण्यासारख्या तेजस्वी कारुण्य अमृताच्या झऱ्यांनी वाढणाऱ्या भक्तरूपी वृक्ष धारण करणाऱ्या सतप्रेमाच्या पर्वता, आमच्या कुळाच्या उद्देवता, कृष्ण चैतन्य तुमचा विजय हो. देवांच्या अधम शत्रूमुळे ही पृथ्वी अत्यंत त्रासलेली आहे, तिला तारा. भाग 63. शंकराचार्य जन्मवर्णन. रुद्र, वसुगण, अश्विनी कुमार आदींनी कोणकोणत्या अंशांनी जन्म घ्यावा हे सांगून बृहस्पती म्हणाले, उत्पत्त्य अरण्यात वाल्या कोळ्याचा कायापालट झाला. मरीची आदी सप्त ऋषींनी त्याला नामाचा जप करीत तप करायला सांगितले. त्यानुसार तप केल्यावर त्याचे पाप धुवून निघून तो पवित्र वाल्मिकी ऋषी झाला. वाल्मिकीने 18 कल्प विस्ताराच्या रामायणाची रचना केली. त्या रामायणातील अतिनिर्मळ काव्य सर्व प्रकारची पापे धुवून टाकणारी. त्यानंतर तेथे तो शुद्ध अवस्थेत राहू लागला. आद्यशुभ अशा सत्ययुगात वैवस्वत म्हणूच्या नंतर ब्रह्मदेव त्या उत्पल अरण्यात यज्ञ करण्यासाठी आले. तेथे सरस्वती देवी नंदी रूपाने आली. ब्रह्मदेवाने शुभाचरण करणारा वीर्यवान विद्वान सोम, चंद्रमा, सूर्याप्रमाणे तेजस्वी द्वितीय कश्यप, मरीची रत्नांची खाण रत्नाकर द्रव्याने लोकांना धरतो. तो धर्म लोकांचे रक्षण करणारा प्रजापती दक्ष वगैरे महत्त्वाच्या व्यक्ती तयार केल्या. त्या प्रजापती दक्षाची एक कन्या सती शंकराला दिली होती. पुढे दक्ष शंकरामध्ये वितुष्ट आल्यावर एका यज्ञात शंकराची निंदा दक्षाने केली. पती निंदा सहन न होऊन सतीने देहत्याग केला. ते ऐकून शंकराने रागाने वीरभद्र नावाचा गण दक्षावर सोडला. 3 शिरे, 3 डोळे, 3 पाय असलेल्या या वीरभद्राने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. रागाने क्रुद्ध झालेले शंकरही तेथे येऊन पोहोचले. तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने अत्यंत मधुर स्वरात स्तवन करून शंकरास शांत केले. यज्ञ पूर्ण झाला. तुळ राशीत सूर्य असताना
चंद्रमंडळात रुद्राची स्थापना ब्रह्मदेवाने केली. त्यानंतर 27 दिवसांनी ब्रह्मदेव 7 लोकी गेले. या चंद्रस्थ रुद्राने एका अंशरूपाने भैरवदत्त नावाच्या एका विद्वानाच्या घरी जन्म घेतला. घोर कलियुगात जन्मलेला हा शंकराचा अवतार शंकर या नावाने प्रसिद्ध झाला. तो परमगुणी पुत्र ज्ञानी ब्रह्मचारी बनला. त्याने वेदव्यासांच्या वेदांत सूत्रग्रंथावर शांकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला. जगाला शैव मार्ग दाखविला. त्रिपुंड अक्षमाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा परमशुभ पंचाक्षरी मंत्र या गोष्टी शैव मार्गात मंगल मानल्या जातात. त्या त्यानेच निश्चित केल्या. लोक त्यालाच भगवान शंकराचार्य म्हणून ओळखू लागले. भाग 64. रामानुज आचार्याचा अवतार. बृहस्पती म्हणाले, सत्व सतस्वरूपाचे रुद्र जेव्हा अदृश्य होतील, अक्षरमय अचिंत्य होते, तेव्हा रुद्र स्थूलची नव्हते, सूक्ष्म नव्हते, थंड किंवा उष्ण, अधिमनी किंवा अंत नसलेले, प्रकृती माया तपोभूत रेखा होते. ओम सुलक्षण होते आणि सद्बुद्ध होते. काही काळातच त्याला पुन्हा व्यक्त होण्याची इच्छा झाली. तेव्हा अहंकार त्यातून, पंचतन मात्रिका त्यातून, पंचभूते अशी 22 जट भूते निर्माण झाले. त्यांना पाहून तो सगुण झाला. बुद्धिजीव निर्माण झाले. उत्तरार्धात तो निर्गुण होता. अशा रीतीने सर्व ज्ञान ग्रहण केल्यावर तो चैतन्यमय, चैतन्यरूप, स्वराद म्हणजे सनातन विराट झाला. त्या विराटाच्या न्याभोवतीने एक कमळाचे झाड उगवले नावीतून. ते 100 योजने विस्तृत. त्यामुळे 1 योजना आकाराचे अत्युत्तम कमळ उगवले. त्या कमळातून 2 भुजा, 4 मुख, 2 चरण असलेले, 7 विलस्त अंग असलेले ब्रह्मदेव जन्मले. मी कोण, कोठून आलो असा प्रश्न त्यांना निर्माण. तेव्हा त्याच्या हृदयातील ओंकारा उतरला. तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी तू तप कर. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने बरेच तप केले. तेव्हा श्यामंग असलेले दिव्य आभूषणे घेतलेली बालरूप घेऊन विष्णू त्याच्या मांडीवर प्रकट झाले. हे वत्स असे ब्रह्मदेव उद्गारले. तेव्हा हसून विष्णू म्हणाले, मी तर तुझा पिता. त्या दोघांचे असे बोलणे चालले होते तेव्हा तेथे तमोमय रुद्र प्रगटले. ते रुद्र भयंकर अनेक योजने विस्तारलेले होते. त्यांची विष्णू ब्रह्मदेवाने स्तुती केली. तेव्हा ते शांत होऊन त्याच्या कैलासाला परतले. त्यानंतर दिव्य 5 युगांच्या नंतर तारकासुराचा जन्म झाला. त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला की शंकराचा पुत्रच तुला ठार मारील. नंतर तो इंद्राला जिंकून त्याच्या सिंहासनावर बसला. सगळे देव कैलास पर्वतावर जाऊन रुद्राची स्तुती करू लागले. प्रसन्न झालेल्या रुद्राने त्यांना वर मागायला सांगितले. तेव्हा हकीकत सांगून देव म्हणाले, देह त्याग केल्यानंतर आपली पत्नी सतीचा दिव्य आत्मा हिमालय पर्वतात पोहोचला. पर्वताचा राजा हिमवान, त्याची राणी मेना याच्या पोटी सतीने गौरी या नावाने जन्म घेतला. मोठी झाल्यानंतर तिने शंकराची म्हणजे आपली तपश्चर्या सुरू केली. त्याला बरेच दिवस झाले. तेव्हा तुम्ही तिच्यावर प्रसन्न व्हा, तिच्याशी विवाह करा. शंकर म्हणाले, आपले म्हणणे चूक. माझ्यापेक्षा मोठे असे रुद्र देखील ब्रह्मचारी. तेव्हा मी तिचे ग्रहण कसे करू? मी तर एक योगी. ती मायारूप नारी साक्षात भगवती. तिच्यामुळेच विश्वाचा विस्तार झाला. तेव्हा ती माते समान होईल. अशा प्रकारे वादविवाद झाल्यानंतर शंकराने स्वतःचे तेज अग्नीजवळ दिले. सर्व देव सत्य लोकात प्रजापतीकडे गेले. त्याला सर्व हकीकत सांगितल्यावर त्याने स्वतःच्या तेजाने प्रद्युम्न नावाचा सुंदर पुरुष निर्माण केला. त्याच्या तेजाने सर्व जगातील प्राणी मात्र कामाग्नीने तापले. तेव्हा रुद्राने 3रा डोळा उघडून प्रद्युम्नाला शासन केले. त्यामुळे त्याने फुलांचे धनुष्य घेऊन 5 दिव्य बाण शंकराला मारले. अंशकर्ण बाणाने शिव झाले. स्तंभन बाणाने ते गौरीजवळ गेले. आकर्षण बाणाने तिच्याकडे ते आकर्षले गेले. तर मारण बाणाने ते बेशुद्ध झाले. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर ते तिची स्तुती करू लागले. कामदेवाने ग्रासलेल्या माझे तू रक्षण कर. तेव्हा ती म्हणाली, माझ्या मातापित्याकडे जाऊन माझे पाणी ग्रहण करा. त्याप्रमाणे ते हिमवानाकडे गेल्यावर त्याने प्रसन्नतेने विवाहाची तयारी केली. सगळे देव जमले. ते तिची स्तुती करून म्हणाले, ऊ म्हणजे विचार आणि मा म्हणजे अनेक रूपी लक्ष्मी होय. अशा उमेश आम्ही वारंवार नमस्कार करतो. त्यावर ती म्हणाली, हे देवांनो, मी तुमचे असुरांपासून रक्षण करीन. विवाह झाल्यावर मी तिच्या शंकरासह कैलास पर्वतावर निघून गेली. बऱ्याच युगांनी शंकराच्या वंशाने गोदावरीच्या काठी आचार्य शर्म्याच्या पोटी जन्म घेतला. त्याचा मोठा भाऊ रामशर्मा असल्याने त्याचे नाव रामानुज पडले.
त्यांनी पतंजली योगाचा अभ्यास केला आणि तीर्थाटन करू लागले. ते काशीला आल्यावर शंकराचार्य त्यांना भेटले. शास्त्रार्थ, वेदांत, भाष्यशास्त्र, व्याकरण, मीमांसा, न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र अशा अनेक शास्त्रांवर शंकराचार्य रामानुज यांचा वाद झाला. शैव शंकराचार्यांचा वैष्णव रामानुजाचार्यांनी पराभव केला. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा कबीर वृत्तांत बघूया. हरये नमः. पुराणं सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.